नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची ही भरती निघालेली आहे आणि हे ठाणे या जिल्ह्यामध्ये ही भरती आहे। इथे अर्ज फी नाही आहे कुठल्याही प्रकारचा आणि वेतन तुम्हाला 30,000 ते 85,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आणि परीक्षा न देता मिळेल नोकरी। हो, खरं आहे, तुम्हाला इथे डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची निवड केली जाणार आहे। चला तर मग आपण संपूर्ण सविस्तर डिटेल पाहूया। पीडीएफ नोटिफिकेशन सुद्धा इथे आपण पाहणार आहोत। एनएचएम ठाणे अंतर्गत ही भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज हे मागवण्यात येत आहे। अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। इथे तुमची डायरेक्ट मुलाखत होणार आहे। 18 फेब्रुवारी 2025 रोजी तुम्हाला इथे मुलाखतीसाठी जायचं आहे। विभागाचे नाव काय आहे? महानगरपालिका आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे? मनपा सरकारची ही जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे किती लागणार आहे? 18 ते 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का? तर हो, अनुभवी आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे? वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे किंवा ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला 30,000 ते 85,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी नाही आहे। नोकरीचे प्रकार कसे आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे। कंत्राटी स्वरूपाची इथे जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे? थेट मुलाखतीद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। मुलाखतीचा पत्ता सुद्धा इथे दिलेला आहे आणि मुलाखतीसाठी कुठल्या दिवशी जायचं आहे? 18 फेब्रुवारी 2025 रोजी तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकता आणि अर्ज पाठवण्याचा किंवा मुलाखतीस जाण्याचा तुम्हाला पत्ता सुद्धा दिलेला आहे। प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, 5 पाकडी, ठाणे या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे। आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे तुम्हाला दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे? ठाणे या ठिकाणी नोकरी असणार आहे। चला तर मग आपण पीडीएफ नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। पहा, ठाणे महानगरपालिका अंतर्गत इथे जागा निघालेल्या आहेत। कंत्राटी पद्धतीने पदभरती निघालेली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेअंतर्गत स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट या अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहे। बघा, 179 दिवसामध्ये तुम्हाला इथे भरती करून घेणार आहेत। चला, यासाठी पात्रता काय काय लागणार आहे ही संपूर्ण माहिती इथे पाहणार आहोत। पदनाम, पद संख्या आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा पात्रता तुम्हाला इथे काय लागणार आहे आणि प्रति महा मानधन तुम्हाला इथे किती मिळणार आहे ते सुद्धा इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे। बघा, एचओडी, NICU, SNCU पद संख्या आहे 1। त्यासाठी बघा आरक्षण कुठलेही लागू राहणार नाही आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय शास्त्रीय पदवी असणे गरजेचं आहे। त्यानंतर बघा, पदव्युत्तर पदवी असेल तरी सुद्धा इथे चालणार आहे। NICU मध्ये काम केलेल्याचा अनुभव असेल किंवा 15 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल। मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे। तर 1,85,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर बघा, ऑन ड्युटी स्पेशालिस्ट मेडिकल ऑफिसर याच्यासाठी सुद्धा इथे जागा आहे। त्यासाठी सुद्धा शास्त्रीय वैद्यकीय शास्त्रीय पदवी तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर तुम्ही पदव्युत्तर पदवी केला असाल तरी चालेल। त्यानंतर बघा, इथे सुद्धा NICU मध्ये काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे। मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा तुम्हाला असणं गरजेचं आहे। इथं सुद्धा 1 लाख सॅलरी तुम्हाला इथे असणार आहे। या पदासाठी 4 जागा इथे आहेत। त्यासाठी बघा, कुठल्या जातीसाठी इथे जागा आहेत ते सुद्धा दिलेलं आहे। विमा अ साठी 1, विमा व साठी 1, खुला प्रवर्गासाठी 1 आणि अनुसूचित जातीसाठी 1 अशा पद्धतीने 4 जागांसाठी इथे भरती होणार आहे। बघा, पदव्युत्तर पदवीधारक उमेदवार उपलब्ध नसल्यास DCH उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे किंवा NICU मध्ये काम केल्याचा 1 वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना सुद्धा इथे प्राधान्य देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा, 85,000 रुपये त्यांना सुद्धा इथे सॅलरी देण्यात येणार आहे। पदव्युत्तर पदवी किंवा पदवी
धारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास MBBS पदवीधारकांना सुद्धा इथे प्राधान्य दिले जाणार आहे आणि त्यांना 75,000 रुपये सॅलरी इथे देण्यात येणार आहे। त्याचनंतर बघा सिस्टर इन्चार्ज यासाठी 4 जागा आहेत। अनुसूचित जातीसाठी 1, विजा साठी 1, विमा व साठी 1, खुल्या प्रवर्गासाठी 1 अशा टोटल 4 जागांसाठी इथे भरती होणार आहे। महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल जनरल नर्सिंग व मिडवाईफ पदविका GNM BSc नर्सिंग असल्यास इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे आणि किमान 10 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे लागणार आहे। 2 वर्षाचा NICU किंवा CNCU याच्यामध्ये जर अनुभव असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। मराठी भाषेचं ज्ञान सुद्धा इथे असणं गरजेचं आहे। तुम्हाला इथे 40,000 रुपये सॅलरी मिळणार आहे। त्याचनंतर बघा स्टाफ नर्स यांच्यासाठी 24 जागांसाठी इथे भरती होणार आहे। अनुसूचित जातीसाठी 3, अनुसूचित जमातीसाठी 2, विजा अ साठी 1, भज ब साठी 1, भज क साठी 1, भज ड साठी 1, विमा प्र साठी 0, विमा व साठी 4 आणि शंप्रा साठी 2 अशा पद्धतीने 24 जागा इथे असणार आहेत। खुल्या प्रवर्गासाठी 7, अधुगसाठी 2 आणि एकूण 24 पदासाठी इथे भरती होणार आहे। त्यानंतर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंगचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि तुमचं BSc नर्सिंग GNM असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। SINCU NICU किमान 1 वर्षाचा कामकाजाचा अनुभव असणे गरजेचं आहे। मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। 30,000 प्रतिमाह तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्याचनंतर बघा वयोमर्यादा तुम्हाला इथे 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि इतर मागासवर्गीय वर्गासाठी 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज हा करू शकता। त्याचनंतर बघा दिनांक 18/2/2025 रोजी तुम्हाला इथे मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे। 20/2/25 पर्यंत तिथे मुलाखत घेण्यात येणार आहे। बघा 18 तारखेपासून मुलाखत घेण्यात येणार आहे ते 20/2/2025 पर्यंत तुम्ही इथे मुलाखतीसाठी जाऊ शकता। बघा दिनांक 18/2/2025 रोजी मुलाखत घेण्यासाठी सुरुवात झालेली आहे। 20/2/2025 रोजी पर्यंत तुम्ही इथे मुलाखतीसाठी जाऊ शकता। तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। अशा पद्धतीची ही जॉब अपडेट होती। आजचा व्हिडिओ इथेच संपवतो। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।